गट हेल्थ किंवा त्याला मराठीमध्ये बोलतात आतड्याचं आरोग्य, हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं काम करतं. त्याला आपण सेकंड ब्रेन असं पण म्हणतो. इतकं ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्या गट हेल्थ राखण्याकरता आता गट हेल्थ कशावरती अवलंबून असते? तर आपल्या इंटेस्टाईनमध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. त्याला मायक्रोबिओम म्हणतात. त्याच्यामध्ये असतात बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि फंजाई वगैरे असं सगळं. त्याच्यामधले कसे आपण त्याचा वर्गवारी करतो, तर काही ऑर्गॅनिझम्स गुड बॅक्टेरिया असतात, काही न्यूट्रल असतात आणि काही बॅड बॅक्टेरिया असतात. तर आपल्या शरीरामध्ये जन्मापासूनच आपल्याला हे बॅक्टेरिया आईकडून मिळालेले असतात. आपल्या जन्मापासून त्याची वाढ झालेली असते आणि प्रत्येक व्यक्तीचे हे ऑर्गॅनिझम्स वेगळे असतात. जशी आपली फिंगरप्रिंट्स वेगळी असतात, तसे ईच अँड एव्हरी पर्सन हॅज गॉट डिफरंट मायक्रोबिओम फ्लोरा. तर तो जर चांगला राखायचा असेल, तरच आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगते मी तुम्हाला. की त्याच्याकरता चांगल्या गोष्टी काय आहेत गट बॅक्टेरिया चांगले राहण्याकरता. तर त्याच्याकरता प्रीबायोटिक, प्रोबायोटिक ह्याचं मी सगळं उत्तर देणारच आहे, म्हणजे ते सांगणारच आहे मी तुम्हाला त्याचं. तर ते आपलं अन्न हेच त्याचं मुख्य स्रोत आहे चांगलं बॅक्टेरिया वाढण्याचा. तर प्रीबायोटिक म्हणून जी अन्न घटक असतात, ते असतात आपल्या या मायक्रोबियमचे त्या मायक्रोबियमच्या अन्नाच्या गोष्टी असतात त्या प्रीबायोटिक धरल्या जातात. आणि त्याच्याकरता काय काय उपयोगी पडतं तर म्हणजे केळं, सफरचंद, मग दही भात, नंतर योगर्ट, हे सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच ग्रीन व्हेजिटेबल्स, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आणि पुन्हा नट्स आणि आपली लेग्युम्स, डाळी, कडधान्य हे सगळं म्हणजे होल ग्रेन म्हणू आपण. तर हे सगळं त्या मायक्रोबियमचं अन्न असतं. म्हणजे ते आपण त्यांना पुरवावंच लागतं. मग प्रोबायोटिक म्हणजे काय? तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे चांगले ऑर्गॅनिझम्स आहेत, ते वाढण्याकरता आपल्याला त्यांना चांगलं बॅक्टेरिया सप्लाय करावे लागतात. आणि ते कशातून मिळतात आपल्याला? तर आपलं दही, ताक, योगर्ट, पनीर, नंतर मग ऍपल सिडर व्हिनेगर, नंतर आंबील, नंतर आंबवलेलं कुठलंही फूड, म्हणजे आपण डोसा, इडली वगैरे म्हटलं तरी चालेल. या सगळ्यातून आपण ते मायक्रो ऑर्गॅनिझम शरीराला देतो. आणि ह्याचं कार्य जेव्हा चांगलं चालतं, म्हणजे मायक्रोबियम जेव्हा ग्रो होतात चांगले, तेव्हा ते आपल्या शरीराचं पचन झालेल्या गोष्टींचं ऍब्सॉर्प्शन एकदा झालं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, की त्याचं जे मल फॉर्मेशन होतं, स्टूल जे तयार होतं, ते केवळ या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे आपल्याला व्यवस्थित स्टूल तयार होणार असतं. आणि ते झालं कीच आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि ह्याच्यामुळे किती वेगळे वेगळे फायदे होतात, की जर आपलं आरोग्य ह्या मायक्रोबियममुळे चांगलं राहिलं, तर मग सगळी अँटीबॉडी ज्या तयार होतात, म्हणजे इम्युनिटी करता त्याची गरज आहे. नंतर कुठलंही इन्फ्लमेशन शरीरातलं कमी करण्याकरता त्याची गरज आहे. हॉर्मोन्स तयार होण्याकरता ह्या मायक्रोबियमची गरज आहे. म्हणजे तो ब्रेन ऍक्सिस असतो, इंटेस्टाईन ब्रेन ऍक्सिस असतो. आणि त्या ऍक्सिसला होमिओस्टॅटिक म्हणजे बॅलन्स मध्ये ठेवण्याकरता केवळ हे मायक्रोबियम आपल्याला उपयोगी पडतात. आणि एवढंच नाही तर त्यांची ऍक्शन एकदा झाली की जे पोस्ट बायोटिक तयार होतात, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच प्रीबायोटिक पोस्ट माहितीये, प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स बहुतेक लोकांना माहितीये. पण पोस्ट बायोटिक काय असतं, तर ह्याच्या ऍक्शन्स नंतर जे काही बाय प्रोडक्ट तयार होतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन तयार होतात, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी, हे सगळं तयार होतं. त्याच्यामुळे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स तयार होतात, जे आपल्या पूर्ण कोलॉनची इंटरनल हेल्थ, म्युकोझल हेल्थ हे राखतात. आणि त्याला पोस्टबायोटिक म्हणतात. तर हे सगळं, ही जी इकोसिस्टीम आहे, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक आणि पोस्टबायोटिक, हे सगळं पूर्णपणे जेव्हा आपलं व्यवस्थित असतं, तेव्हाच आपली गट हेल्थ चांगली राहते. आणि गट हेल्थ चांगली राहिली की आपलं आरोग्य चांगलं राहतं. ते काय खाऊ नये, तर जे पॅकेज फूड असतं, जे प्रोसेस फूड असतं, किंवा जे विदाऊट एनी फायबर हे जे खाणं होतं. काही लोक मला माहिती आहेत, म्हणजे माझे एक असे पेशंट आले होते
की त्यांना काहीतरी वजन कमी करायचं होतं. कुठल्याही प्रकारे त्यांच्या पोटामध्ये फायबर जात नव्हतं. ते सकाळ, संध्याकाळ, रात्री फक्त चिकन खात होते आणि बाकी कुठलंही फूड नाही. आणि मग त्यांच्या पोटाची पूर्ण हालत झाली होती, वाट लागली होती. आणि त्याच्यामध्ये मला म्हणजे बरंच त्यांना गाईडन्स द्यावा लागला, की असं नाही करायचं. तुमचं 5ही फूड घटक तुमच्या पोटात जात नसतील, तर तुमचं आरोग्य कधीही चांगलं राहणार नाही. त्यामुळे मसालेदार पदार्थ, तळकट पदार्थ आणि बाहेरचे पदार्थ, त्याच्यात ऑइल चांगलं नसतं. हे खाल्ले की आपले गट हेल्थ बिघडते. आणि होम कुक फूड सगळे 5ही ICMRचे फूड घटक घेऊन आपण जेव्हा आपलं अन्न बनवतो, त्याच्यामुळे आपली गट हेल्थ उत्तम राहते आणि आपलं आरोग्य पण उत्तम तऱ्हेने राहते. शरीरातले जे इंटेस्टाईन मधले ऑर्गॅनिझम्स, ते जर आपले चांगले राहिले तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि ते मायक्रोबियम चांगले राहण्याकरता आपल्याला त्यांना अन्न द्यावं लागतं. ते म्हणजे प्रीबायोटिक. नंतर ते ऑर्गॅनिझम्स चांगल्या प्रकारचे ऑर्गॅनिझम, गुड बॅक्टेरिया म्हणजे प्रोबायोटिक. आणि त्यांच्या ऍक्शननी झालेल्या बाय प्रॉडक्ट्स म्हणजे पोस्टबायोटिक. या सगळ्यांकरता आपल्याला अन्न हेच महत्वाचं आहे. व्यवस्थित त्यांना अन्न देणं हीच आपली फक्त एक ड्युटी बनते. आणि ती आपण सांभाळली ना, किंवा त्याच्या खाण्याच्या वेळा, खाण्याचं प्रमाण म्हणजे अन्नाचं प्रमाण, नंतर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. आपण वाटेल त्या वेळेला खात गेलो, अतिशय भूक लागलेली असताना खाल्लंच नाही अन्न, तर मग आपलेच शरीरातलं म्हणजे स्टमक मधलं ऍसिड आपल्या म्युकोझावर काम करतं आणि आपल्याला अल्सर व्हायची भीती असते. किंवा अतिशय तेलकट आणि आपण मसालेदार पदार्थ खाल्ले तरी पण आपल्या गटला त्याचा त्रास होतो. तर ह्या सगळ्याचा आपण विचार करून आपला आहार संतुलित ठेवायचा आणि तो योग्य वेळी घ्यायचा आणि योग्य प्रमाणात घ्यायचा. म्हणजे मग आपलं सगळं हे इकोसिस्टीम चांगली राहते. जर तुमचं गट नाही चांगलं राहिलं म्हणजे अन्न हे आपल्याला आपल्या शरीराकरता पूर्णपणे जरुरी आहे. आणि ते अन्न पचलंच नाही तुम्हाला. आता काही लोकांना कसं ग्लुटेन इंटॉलरन्स असतो, म्हणजे त्यांना गहू पचत नाही. काही लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, म्हणजे त्यांना दूध पचत नाही. काही लोकांना ॲलर्जी असते, म्हणजे चणा डाळ खाल्ली की त्यांच्या अंगावरती लादी उठतात. नट्स खाल्ले म्हणजे आपण बदाम वगैरे खाल्ले तर त्यांच्या अंगावरती त्यांना ब्रेथलेसनेस येतो. म्हणजे अशा सगळ्या जर गोष्टी, चुकीच्या गोष्टी आपल्या पोटात गेल्या, तर पूर्णपणे आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून ज्या लोकांना जी डेफिशियन्सी निर्माण होते ती ट्रीट करण्याकरता आपण त्यांचा आहार पूर्णपणे त्याचं मॅनेज करावा लागतो. आणि ते कसा करतो मॅनेज आपण, तर त्यांची हिस्ट्री विचारून. पूर्णपणे त्यांची हिस्ट्री विचारावी लागते, की त्यांना कुठले पदार्थ सोसत नाहीत, कुठल्या पदार्थामुळे त्यांना त्रास होतो आणि ते पदार्थ आपण ते काढून टाकले त्यांच्या आहारातून आणि मग गट हेल्थ आपण चांगली ठेवली, तरच ते आरोग्य संपन्न होतात. म्हणजे इतकं महत्व त्या गट हेल्थला आहे आणि म्हणूनच त्याला खूप महत्व आहे आणि ते लोकांना समजावं म्हणून आपल्याला हे त्यांना जरा माहिती द्यावी लागते, की का गट हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हॅपीनेस हॉर्मोन्स, तुमचं मन आनंदी राहणं, तुमची मेंटल हेल्थ चांगलं राहणं, नुसतीच फिजिकल हेल्थ नाही, मेंटल हेल्थ पण चांगलं राहणं, हे पण सगळं शेवटी गट हेल्थवर अवलंबून आहे. आणि आपल्याला माहितीये की आरोग्य WHO जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेलंच आहे, की फक्त आजार एखादा नसणं म्हणजे हेल्थ नाही, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं नाहीये. तर तुमचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असणं हे महत्वाचं आहे. आणि ते राखण्याकरता आपल्याला संतुलित आहार पाहिजे. आणि संतुलित आहार म्हणजे काय, तर तो जो गट फ्रेंडली आहे, जो आपल्याला सोसतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा संतुलित आहार हा वेगळा असतो.